श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे कार्तिकी एकादशी। या एकादशीला प्रबोधनी एकादशी तसेच देव उठणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। ही एकादशी जी आहे तर ती मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि या एकादशीचे व्रत जे आहे तर ते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत जे आहे तर ते करायचं असतं। या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीतील एक दिवसाच्या उपवासाचं व्रत करतात आणि हा दिवस जो आहे तर तो चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो। या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांचा चातुर्मासातलं 4 महिन्यांचा योग निद्रा ही संपूर्ण होत असते आणि ते योग निद्रेतून जागे होत असतात व पुन्हा या सृष्टीचा पालन आणि कारभार ते स्वीकारत असतात असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे हिला देव उठणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। तर पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवसापासून तुळशीचा जो विवाह आहे तर त्याची सुरुवात होत असते। तसेच आषाढी एकादशीपासून भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रामध्ये जात असतात आणि त्यामुळे ते 4 महिना महत्त्वाची कामं जसे की मुंज लग्न ही जी सर्व महत्त्वाची कामं असतात तर या 4 महिन्यामध्ये ती केली जात नाहीत आणि त्यामुळे याला प्रबोधनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी म्हटलं जातं। तर कार्तिकी एकादशी पासून लग्न कार्य जे आहेत किंवा महत्त्वाची जी कामं आहेत तर त्या कामांना सुरुवात ही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिकी एकादशी पासून आपण उपवास करो किंवा नाही केला तरी सुद्धा तुम्हाला जे 5 पदार्थ मी सांगणार आहे तर त्या 5 पदार्थांचं सेवन तुम्हाला या दिवशी चुकून सुद्धा करायचं नाहीये। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला या 5 पदार्थांचं किंवा या 5 वस्तूंचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीये। यामुळे काय होतं तर एकादशीचे जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपल्या मागे दोष लागत असतात, अडचणी आपल्या मागे लागत असतात आणि आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात आणि संकट सुद्धा आपल्या मागे लागत। आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं जर आपण या 5 पदार्थांचं सेवन केलं तर। त्यामुळेच तुम्हाला हे 5 पदार्थ चुकून सुद्धा सेवन करायचं नाहीये। तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरी सुद्धा तुम्हाला या 5 पदार्थांचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाहीये। आता यातला सर्वात महत्त्वाचा जो पदार्थ तुम्हाला मी सांगणार आहे पहिला म्हणजे आपल्या घरामध्ये जो सकाळ संध्याकाळ आपण बनवत असतो तो म्हणजे भात। तर आपल्याला या एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा भाताचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीये। आता जर तुम्ही व्रत करणार असाल तर मग तुम्ही भाताचं सेवन करणारच नाही, पण जर तुम्ही व्रत करणार नसाल तर मग भाताचं सेवन हे तुम्हाला करायचं नाहीये। तर भाताचं सेवन हे तुम्हाला अजिबात या एकादशीच्या दिवशी करायचं नाहीये। फक्त भाताचं सेवन नाही तर भातापासून बनवलेले पदार्थ जे असतात जसं की इडली डोसे हे जे असतात किंवा इतर कोणतेही पापड असतात किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे पदार्थ असतात जे भातापासून किंवा तांदळापासून बनत असतात तर त्याचं तुम्हाला सेवन हे करायचं नाहीये, कारण हे तामसिक पदार्थ आहेत आणि तामसिक पदार्थाचं जे सेवन आहे तर ते आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नसतं। यानंतर दुसरा महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा। घेवडा जो आहे तर त्या घेवड्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार येत असतात। पहा, जसं की वालाच्या शेंगा झाल्या किंवा घेवड्याचे अनेक प्रकार जे येतात किंवा तुमच्याकडे जो पण घेवडा तुम्ही बनवत असता तर त्या घेवड्याची भाजी तुम्हाला चुकून सुद्धा या दिवशी खायची नाहीये। त्यामुळे सुद्धा संतान पिढा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असते। तुम्ही जर प्रेग्नंट असाल आणि तुम्ही जर हे व्रत केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा या मोठ्या एकादशीला म्हणजे कार्तिकी एकादशीला तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला खायची नाहीये। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संतान पिढा ही निर्माण होऊ शकते। तसेच जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा संतान पिढा लागू शकते आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाहीये। तर तिसरी महत्त्वाची वस्तू किंवा तिसरा पदार्थ जो आहे तर तो म्हणजे बार्ली। बार्ली हा एक गव्हाचा प्रकार आहे तर बार्लीचं सेवन जे आहे तर ते आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायचं नाहीये। उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा चुकून सुद्धा तुम्हाला बार्लीचं सेवन हे करायचं नाहीये। त्याचप्रमाणे तुम्ही एकादशीचं व्रत केलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला
मांसाहाराचं सेवन सुद्धा चुकून सुद्धा या दिवशी करायचं नाहीये। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी सिगरेट किंवा ज्या इतर कोणते दारू वगैरे इतर प्रकारचे जे काही व्यसन आहेत तर ते सुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं नाहीये। तर ह्या प्रकारच्या ज्या वस्तू किंवा या प्रकारच्या ज्या काही व्यसनी वस्तू आहेत तर त्यापासून सुद्धा आपल्याला दूर राहायचं आहे। मांसाहार सुद्धा तुम्हाला सलग 3 दिवस तुम्हाला तुमच्या घरामध्ये बनवायचा नाहीये। जसं की एकादशी झालं, एकादशीचा तो दिवस, त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला म्हणजे टोटल 3 दिवस तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार हा बनवायचा नाहीये। आणि व्यसन जे आहे तर ते सुद्धा या दिवशी तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचं नाहीये। त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे लागत असतात। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कांदा आणि लसूण या पदार्थांचं सेवन सुद्धा करायचं नाहीये। त्यामुळे सुद्धा हे जे काही तामसिक पदार्थ आहेत त्यामध्ये सुद्धा हा कांदा लसूण येत असतो आणि त्यामुळे आपल्याला या 2 पदार्थांचं सेवन करायचं नाहीये। तुम्ही जरी उपवास केला नसेल तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये कांद्याचा आणि लसणाचा वापर हा करायचा नाहीये। तर हे 5 पदार्थ जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते 5 पदार्थ तुम्हाला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत। तर काय होतं पहा, आपण भरपूर देवदेव करतो, देवांची सेवा करतो, पूजा करतो, व्रत करतो, पण आपल्या मागे काही ना काही अडचणी लागतात, संकटी लागतात आणि बरेच वेळेला आपण असं म्हणतो की मी देवाची एवढी सेवा करतो, मी देवाची एवढी उपासना पूजा करतो तरी सुद्धा माझ्या मागे का कटकटी लागतायत किंवा माझ्या मागे दोष का लागत आहेत, माझ्या मागे अडचणी का येत आहेत। तर पहा, आपण जेव्हा पूजा व्रत सेवा करत असतो तर त्या व्रताचे नियम सुद्धा आपल्याला पाळावे लागतात आणि त्याचं पालन आपल्याला हे करावं लागतं। बऱ्याच वेळेला किंवा बऱ्याच जणांना हे नियम जे आहेत तर ते माहिती नसतात, त्यामुळे सेवा उपाय जे आहेत तर ते व्यर्थ जातात आणि त्यामुळेच आपल्याला व्रताचे किंवा त्या सेवेचे हे जे आपल्याला फळ आहे तर ते मिळत नाही। कष्टासोबतच आपल्याला किंवा सेवेसोबतच व्रतासोबतच आपल्याला हे जे नियम आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणूनच तुम्ही जर एकादशीचं व्रत करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला या सांगितलेल्या 5 पदार्थांचं सेवन हे करायचं नाहीये। जर तुम्ही या एकादशीचं व्रत केलं तरी तुम्हाला हे 5 पदार्थ तुम्हाला खायचे नाहीयेत आणि त्यामुळेच तुम्हाला एकादशीचं पुण्य सुद्धा हे प्राप्त होईल। जरी तुम्ही एकादशीचं व्रत केलं नाही तरी सुद्धा तुम्हाला हे 5 पदार्थ वर्ज्य करायचे आहेत या दिवशी। आणि हे पदार्थाचं जर तुम्ही सेवन केलं आणि तर तुम्हाला मग कुठल्याही प्रकारचं पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही। तुम्ही कितीही व्रत केलं किंवा कितीही जरी तुम्ही सेवा केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही। त्यामुळे तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण हे पदार्थ जे आहेत तर त्याचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होणार नाही हे जर पदार्थ खाल्ले तर। त्यामुळे तुम्हाला आवर्जून हे 5 पदार्थ टाळायचे आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।